जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, गणित बेसिक टू ॲडव्हान्स व्हिडिओ सिरीजचा आज व्हिडिओ क्रमांक 9 आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण 4 सरासरी बघत आहोत। सरासरीचा भाग 2 आज आपण पाहणार आहोत। काल आपण याच प्रकरणावरील भाग 1 पाहिला। भाग 1 मध्ये आपण एकूण 11 टाइप पाहिलेले आहेत। आज आपल्याला यापासून पुढचे टाइप बघायचे आहेत। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपले रोज संध्याकाळी 7:45 व्हिडिओ लेक्चर येत असतात। चला तर मग लगेच आजच्या टाइप क्रमांक 12ला सुरुवात करू। बघा, आजचा टाइप क्रमांक 12 आहे क्रमवार समसंख्यांची सरासरी। काय? क्रमवार समसंख्यांची सरासरीवर आधारित आजचा टाइप आहे। बघा, सरासरी 40 असलेल्या 5 क्रमवार संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बरोबर। आता मी सुरुवातीलाच आपण ज्यावेळेसला सरासरी प्रकरण सुरू केलं होतं त्यावेळेसला मी तुम्हाला गुणधर्मामध्ये सांगितलं होतं। काय सांगितलं होतं? गुणधर्म सांगितले होते। बघा, मी काही सुरुवातीला तर गुणधर्मामध्ये काय सांगितलं होतं मी तुम्हाला? तर गुणधर्मामध्ये सांगितलं होतं क्रमवार सम संख्यांची सरासरी मधली संख्या असते। कोणती संख्या असते? तर मधली संख्या असते। बरोबर। एकूण आता इथं किती संख्या आहेत? क्रमवार 5 संख्या आहे। बरोबर, 5 संख्या आहे। आपण एक उदाहरणार्थ घेऊ। इथं हे बघा, 1 2 3 4 आणि 5। बरोबर आहे। मग ही कोणती? मधली सेंट्रलची संख्या येणार आहे, म्हणून ही संख्या काय असणार आहे? तर या सर्व संख्यांची सरासरी असणार आहे। ही संख्या काय असणार? या सर्व संख्यांची सरासरी असणार आहे। म्हणजे या संख्येपेक्षा 2 संख्या मोठाल्या असतील आणि 2 संख्या कशा असतील? लहान असतील। हे इथं लक्षात ठेवायचं आहे। मग आता आपण प्रत्यक्ष उदाहरण जे आपल्याला दिलेले आहेत त्यातील संख्या टाकून संकल्पना क्लिअर करून घेऊ। बघा, आपल्याला सरासरी दिलेली आहे 40, म्हणजेच 40 आपली मधली संख्या आहे। 40 पेक्षा 2 संख्या मोठाल्या असतील आणि समसंख्या 2 समसंख्या आहेत त्या कोणत्या संख्या आहेत? आणि प्रत्येक समसंख्येच्या मध्ये 2चा फरक असतो। मग 40 नंतर समसंख्या कोणती असेल? 42, आणि 42 नंतर कोणती असेल? तर मग 44। बरोबर आहे। 2 झाल्या मोठाल्या, आता 2 असतील छोटाल्या। मग छोट्यामध्ये कोण कोण असणार आहे? तर बघा, 38 असेल एक, आणि एक कोणती असेल? 36। बरोबर आहे। या सर्व संख्यांची सरासरी किती असणार आहे? तर 40। किती असेल? मग 40 असेल। आणि यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर 44। कोणती आहे सर्वात मोठी संख्या? 44 आहेत। बघा, इथं उत्तर दिलेलं आहे। चला मग आपण नेक्स्ट प्रश्न बघू। बघा, नेक्स्ट प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय? बघा, प्रश्न क्रमांक 2, 12 सरासरी 12 असलेल्या 5 क्रमवार संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बरोबर आहे। मग मधली संख्या कोणती आहे? तर 12। 12 पेक्षा मोठी विचारलंय म्हणून आपण मोठ्यालाच काढू। आता हे बघा, 12 पेक्षा मोठी कोणती असणार आहे? तर 14 असेल एक, आणि एक 16 असेल, कारण त्या टोटल 5 आहे। म्हणजे 2 मोठाले आणि 2 छोटाले। आपल्याला मोठी विचारले म्हणून फक्त आपण मोठी काढली, तर किती आलं आपलं उत्तर? 16 आलेलं आहे। मग आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुमच्यासाठी, तोपर्यंत आपण पुढचे उदाहरण बघून घेऊ। बघा, पुढचं उदाहरण म्हणजेच आपला टाइप क्रमांक 13। टाइप क्रमांक 13 मध्ये काय सांगितले? क्रमवार विषम संख्यांची सरासरी वर आधारित हा प्रश्न आहे। पहिला समसंख्यावर आधारित होता, आता विषम संख्यावरती आधारित आहे। प्रश्न क्रमांक 1, सरासरी 25 असलेल्या 7 क्रमवार विषम संख्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? बरोबर आहे। सरासरी किती आहे? 25, म्हणजे मधली संख्या कोणती असणार आहे? तर 25 असणार आहे। म्हणजे 7 पैकी जे आहे 3 लहान असतील। 3 कशा असतील? तर लहान असतील। आणि 3 कशा असतील? तर 3 मोठ्या असतील। बरोबर, 3 मोठ्या असतील। आपल्याला कोणती विचारली आहे? मोठी विचारली आहे, तर म्हणून आपण मोठ्यालाच घेऊ। बघा, 27 नंतर विषम कोणती आहे? सॉरी, 25 नंतर विषम कोणती आहे? तर 27। 27 नंतर विषम कोणती आहे? 29, आणि 29 नंतर विषम कोणती आहे? तर 31। म्हणजे आपली सर्वात मोठी संख्या कोणती असेल? 31 असणार आहेत। कारण की ज्या 7 विषम संख्यांची सरासरी 25 आहे, त्यातली सर्वात मोठी संख्या कोणती असेल? तर 31 असणार आहे। चला मग आपण पुढचा प्रश्न सोडू। प्रश्न क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला सरासरी किती दिलेली आहेत? बघा, तर प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला सरासरी दिलेली आहे 51, आणि एकूण विषम संख्या किती आहे? तर 7।
7 विषम संख्यांची सरासरी किती सांगितली? 51 आहे. तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? असा प्रश्न आपल्याला विचारला जातोय. बघा, 51 ही मधली संख्या आहे, म्हणजे 51 पेक्षा 3 मोठाल्या असतील आणि 51 पेक्षा 3 कशा असतील? लहान असतील. आपल्याला मोठे विचारले म्हणून आपण 51 पेक्षा मोठ्या काढू फक्त. बघा, 53, 55 आणि 57. ज्या 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 51 आहे, त्यातील मोठी संख्या कोणती असेल मग? तर 57 असणार आहे. बघा, इथं शेवटी कंसामध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं होतं. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुमच्यासाठी. टाईप क्रमांक 14, वयाची सरासरी तिसऱ्या व्यक्तीचे वय काढणे यावरती आधारित हा प्रश्न आहे. हा टाईप आहे. चला मग बघू. प्रश्न क्रमांक 1, 3 भावांच्या वयाची सरासरी 25 वर्ष आहे. दोघांची वय 20 वर्ष व 30 वर्ष असल्यास तिसऱ्या भावाचे वय किती? बरोबर आहे. आपल्याला तिघांच्या वयाची सरासरी माहिती आहे, मग त्यानुसार आपण तिघांच्या वयाची बेरीज काढू. म्हणजेच आपण जर 3 व्यक्ती गुणीला जर सरासरी केलं तर आपल्याला त्यांची एकूण वयाची बेरीज मिळणार आहे. मग बघा, 3 गुणीला 25 जर केलं तर उत्तर येतंय 75. म्हणजे त्या तिघांच्या वयाची बेरीज किती असेल? तर 75 वर्ष असेल. दोघांची वय आपल्याला ऑलरेडी दिलेली आहेत, त्यांच्या दोघांच्या वयाची बेरीज करून घेऊ. 20 अधिक 30 बरोबर किती? तर 50. बरोबर. मग हे बघा, 5 आणि हे 2, म्हणजेच या दोघांमधील फरक म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचं काय असणार आहे? वय असणार आहे. आणि दुसऱ्या व्यक्तीचं वय किती आलेलं आहे? तर तिसऱ्या व्यक्तीचं वय आलं बघा 25 वर्ष. किती वर्ष आलं? 25 वर्ष. चला आता प्रश्न क्रमांक 2 बघू. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला काय दिलेले आहेत? तर बघा, प्रश्न क्रमांक 2 मध्ये दिलेले आहेत आपल्याला 3 भावांच्या वयाची सरासरी 15 वर्ष आहे. दोघांची वय 12 व 18 वर्ष असल्यास तिसऱ्याचे वय किती? बरोबर. मग 3 भावांच्या वयाची सरासरी किती दिलेली आहेत, त्या आधारे आपण तिघांच्या वयाची बेरीज काढून घेऊ. बघा, 3 गुणीला जर आपण सरासरी केलं तर आपल्याला उत्तर मिळते 45. म्हणजे 3 गुणिले 15 जर केलं तर आपल्याला गुणाकार काय मिळणार आहेत? 45. आणि ही काय? तर तिघांच्या तिन्ही भावाच्या वयाची बेरीज. काय? तिन्ही भावाच्या वयाची बेरीज आहेत. तर बघा, मग दोघांची वय आपल्याला इथं माहिती आहेत. मग एकाचं वय 12 वर्ष आणि दुसऱ्याचं वय 18 वर्ष. दोघांच्या वयाची बेरीज जर केली तर येते 30 वर्ष. बरोबर. आणि या दोघांमधला फरक जर घेतला तर या दोघांमधला फरक म्हणजे तिसऱ्या व्यक्तीचं वय, आणि दोघांमधला फरक आला आहे 15 वर्ष. म्हणजे हे असणार आहे तिसऱ्या व्यक्तीचं वय. किती वर्ष? 15 वर्ष. म्हणजे प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे आपलं 15. चला मग आता पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहेत बघा, टाईप क्रमांक 15. कोणता आहे? टाईप क्रमांक 15, उर्वरित संख्येची सरासरी काढणे. बरोबर. बघा, आता यामध्ये प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. 5 संख्यांची सरासरी 50 असून 3 संख्यांची सरासरी 40 आहे, तर उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती? बरोबर. 5 संख्यांची सरासरी आधारे आपण त्या 5 संख्यांची बेरीज काढू शकतो. म्हणजे बघा, 5 गुणीला सरासरी, 5 गुणीला काय? तर सरासरी. सरासरी किती आहेत? 50. आणि 5 गुणीला जर 50 केला तर उत्तर येते 250. म्हणजेच त्या 5 संख्यांची बेरीज किती आहे? तर 250 आहे. बघा, 3 संख्यांची सरासरी 40 आहे. या आधारे आपण त्या 3 संख्यांची काय काढून घेऊ? बेरीज काढून घेऊ. बघा, 3 गुणिले 40 जर केलं तर आपल्याला त्या 3 संख्यांची बेरीज मिळणार आहे. म्हणजे 4 त्रिक 12, 120. बरोबर. आता यांच्यामधील फरक म्हणजे उरलेल्या आपल्या 2 संख्यांची बेरीज. बरोबर. काय? उरलेल्या 2 संख्यांची बेरीज. मग यांचा फरक म्हणजे यांची आता वजाबाकी करून घेऊ. बघा, 0, 3 आणि 1. 2 संख्यांची बेरीज किती असणार आहेत? मग 130 असणार आहे. आणि आपल्याला बेरीज नाही विचारले तर सरासरी विचारले. मग सरासरीचं सूत्र काय? तर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत मग उरलेल्या आपल्या? 2च आहेत, म्हणून भागिले 2 करून घेऊ. बे 1 बे, बे सक 12, बाकी उरला 1, बे पंच 10. म्हणजे त्या 2 संख्यांची सरासरी असणार आहे 65. किती असणार आहे? तर 65 त्या 2 संख्यांची सरासरी आपली असणार आहेत. बघा, मग आता प्रश्न क्रमांक पुढचा प्रश्न क्रमांक 2. 5 संख्यांची सरासरी 20 असून
तीन संख्यांची सरासरी 18 आहे, तर उर्वरित दोन संख्यांची सरासरी किती? बरोबर. तर मग बघा, 5 संख्यांच्या सरासरी आधारे आपण त्या 5 संख्यांची बेरीज काढू. म्हणजे 5 गुणिला 20 जर केला तर त्या 5 संख्यांची बेरीज मिळून जाईल आपल्याला 100. किती मिळेल? 100 मिळेल. मग तीन संख्यांची किती? तर मग 3 गुणिला 18 करून घ्या. 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54. बरोबर. आता या दोघांमधला फरक म्हणजे उरलेल्या दोन संख्यांची बेरीज. दोघांमधला फरक किती आला? इथं बाकी राहतील 6, हातचा परत केला इथं बाकी राहतील 4. बरोबर आहे. म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज येणार आहेत 46. मग 46 एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या किती? त्या संख्या 2 आहे. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 3 6. म्हणजे 23 आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. म्हणजेच 23 उत्तर होईल. बघा आता प्रश्न 3 आणि प्रश्न 4 तुम्ही स्वतः सोडवा आणि समोर कंसामध्ये दिलेलं उत्तर तुमचं बरोबर येत आहे की नाही आहे स्वतः चेक करून घ्या. कारण गणितामध्ये शिकण्यापेक्षा प्रॅक्टिसला जास्त महत्त्व आहेत. चला मग उदाहरण पुढचं बघू. उदाहरण क्रमांक 16. सरासरीवरील गुणाकाराचा परिणाम. अतिशय सोपा टाईप आहे, समजून घ्या. बघा, 10 संख्यांची सरासरी 15 आहे. प्रत्येकाला 3 ने गुणल्यास नवीन सरासरी किती? काय करायचं? सरासरी घ्यायची आणि प्रत्येकाला किती ने गुणतोय आपण? 3 न. म्हणून डायरेक्ट सरासरीला 3 न गुणून टाकायचं. म्हणजेच 15 त्रिक 45. म्हणजे त्या नवीन संख्यांची सरासरी किती असणार आहे? तर 45 असणार आहेत. उदाहरण क्रमांक 2 बघू. 12 संख्यांची सरासरी 40 आहे. प्रत्येकीला 2 ने गुणल्यास नवीन सरासरी किती? बरोबर. तर मग सरासरी किती आपली पूर्वीची आधीची? 40. किती न गुणायचे? 2 न प्रत्येक संख्येला, म्हणून डायरेक्ट सरासरीला गुणून टाका. म्हणजे 40 दुने 80. किती सरासरी असणार आहे मग नवीन? तर 80 सरासरी असेल. याचप्रमाणे उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 व्यवस्थित तुम्ही सोडवून घ्या. तोपर्यंत आपण पुढचा टाईप पाहू. बघा, पुढचा टाईप आहे आपला टाईप क्रमांक 17. ओव्हरलॅपिंग किंवा मधली संख्या काढणे. बरोबर. तर बघा, उदाहरण क्रमांक 1. 11 संख्यांची सरासरी 50 आहे. पहिल्या 6 संख्यांची सरासरी 48 आहे व शेवटच्या 6 संख्यांची सरासरी 55 असल्यास 6वी संख्या कोणती? बरोबर आहे. इथे किती संख्या आहे रे? 11. आणि इथं 6 + 6 म्हणजे किती संख्या होत आहे? 12. म्हणजे जी मधली संख्या आहे 6वी संख्या आहे ती डबल मोजली जाते. कशी मोजली जाते? डबल मोजली जाते. एवढं फक्त इथं समजून घ्या, बाकी तुम्हाला मी समजून सांगतो. बघा, मग आपण सर्वप्रथम 11 संख्यांची बेरीज काढून घेऊ. 11 संख्यांची बेरीज असणार आहे यांचा दोघांचा गुणाकार 11चा आणि 50चा. सरासरीचा गुणाकार म्हणजे काय असेल? तर एकूण 11 संख्यांची बेरीज असणार आहे. मग आपण करू 11 गुणिला 50. 11 गुणिला 50 जर केला तर 11 5 55 आणि 1 0 ठेवून दिला तर म्हणजेच 550 आपली 11 संख्यांची बेरीज येणार आहे. मग सुरुवातीच्या ज्या 6 संख्या आहे त्यांची सरासरी आपल्याला 48 सांगितलेली आहे. बरोबर. पहिल्या 6 संख्यांची सरासरी किती सांगितली आहे? 48 सांगितलेली आहेत. मग आपण काय करणार? 6 गुणिला 48 घ्या क्रिया करून. 6 8 48, हातचे आले 4, 6 चोक 24 आणि 4 28. बरोबर. म्हणजे पहिल्या 6 संख्यांची बेरीज किती आली? तर 48 येणारी बेरीज. आणि शेवटच्या ज्या 6 संख्या आहे तर त्यांची बेरीज किती असणार? तर मग त्यांना पण करून घ्या. 6 गुणिला 55. बघा, 5 सक 30, 30 शून्याचा आणि पुन्हा 5 सक 30 आणि हातचा 3 33. म्हणजेच 330 शेवटच्या 6 संख्यांची बेरीज आली. आता या दोघांची करायची बेरीज पुन्हा. बरोबर. आता यांची दोघांची करायची बेरीज. मग दोघांची बेरीज किती? बघा, 288 आणि 330. 8 8 आणि 3 11, हातचा आला 1, 3 आणि 3 6 म्हणजे 618. आता ह्या दोघांमधील फरक म्हणजे आपली 6वी संख्या. या दोघांमधील काय फरक
म्हणजे आपली 6वी संख्या असणार आहेत. मग आता दोघांमधील फरक काढून घ्या. बघा मग 618 मधून 550 वजा करा 8, 11तून 5 गेले, खाली उरले 6, हातचा परत करून दिला, पुन्हा उरलेत 0 म्हणजे 68. आता ज्यांना हातच्याची वजाबाकी येत नसेल त्यांनी आपले बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारचे व्हिडिओ, नियमाचे व्हिडिओ ऑलरेडी पडलेले आहे, तिथं जाऊन बघून घ्या. मला असं वाटतंय आपण व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये किंवा व्हिडिओ क्रमांक 3 मध्ये बेरीज वजाबाकीचे नियम सर्व घेतलेले आहेत. तिथे जाऊन ते एकदा क्लिअर करून घ्या, म्हणजे हे प्रॉब्लेम तुम्हाला बार बार येणार नाहीत. चला मग आता उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक 1 तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल आणि तर कंसामध्ये दिलेलं उत्तर पण आहे. तर आता उदाहरण क्रमांक पुढचा म्हणजे उदाहरण क्रमांक 2 आपण लगेच सोडवायला सुरुवात करू. उदाहरण क्रमांक 2 मध्ये दिलेत 7 संख्यांची सरासरी किती आहेत? 20 आहेत. पहिल्या 4 संख्यांची सरासरी 18 आणि शेवटच्या 4 संख्यांची सरासरी 25 असल्यास चौथी संख्या कोणती? बघा इथं थोडंसं टाईप करताना सरासरी शब्द राहून गेलेला आहे, तेवढा समजून घ्या. मी वाचून दाखवतोय तुम्हाला. बघा आता मग 7 संख्यांची सरासरी किती आहेत? 20 आहेत, बरोबर. तर मग आपण काय करणार, त्यांची बेरीज काढायची म्हणल्यावर 7 गुणिला 20 म्हणजे त्या 7 संख्यांची एकूण बेरीज असणार आहेत 140, बरोबर आहेत. मग पहिल्या 4 संख्यांची सरासरी किती आहेत? 18, मग त्यांची बेरीज किती असणार आहे? तर 18 1 18, 18 2 36, 18 त्रिक 54 आणि 18 चोक 72, म्हणजे त्यांची बेरीज असणार आहेत 72. आणि शेवटच्या 4 संख्यांची सरासरी 25 सांगितली, म्हणजेच 4 गुणिला 25 ही त्यांची बेरीज असेल आणि ती आहेत 100. आता यांची दोघांची करायची बेरीज. यांची दोघांची बेरीज जर केली, 100 सॉरी, यांची दोघांची बेरीज केली तर बेरीज किती होणार आहे? तर होणार आहे 172. आणि 172 मधून जर तुम्ही सुरुवातीच्या 7 संख्यांची बेरीज वजा करून टाकली, ती आहेत 140, तर तुम्हाला मधली संख्या मिळणार आहेत कोणती? तर 32. कोणती संख्या मिळेल मधली? तर 32 संख्या मिळणार आहेत. मग आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुमच्यासाठी, तोपर्यंत आम्ही पुढचा टाईप बघतो. बघा पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 18. संख्यांच्या प्रकाराची सरासरी अंकी संख्या म्हणजे 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी संख्यांची आपल्याला काय काढायची? आता सरासरी काढायची आहेत. प्रश्न वाचून घ्या, समजून घ्या. 2 अंकी, 3 अंकी व 4 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? किती अंकी? 2 अंकी, 3 अंकी आणि 4 अंकी. बघा 2 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर 10. 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे? तर 100. 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती? तर 1000. कोणती आहेत? 1000. आणि आपलं सरासरीचं सूत्र काय आहे? तर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग एकूण संख्या तर आपण काढल्या, मग आता काढू त्यांची बेरीज. आता यांची बेरीज झाली 1100 आणि हे झाले 1110. लिहून घ्या इथं 1110. 1110 भागिले किती? तर 3. 3 1 3, 3 त्रिक 9, बाकी उरला 2, 3 7 21 आणि 0 जशाला तसा 370. हे बघा इथं दिसते सरासरी. चला मग उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक 2 बघू. उदाहरण क्रमांक 2 मध्ये काय सांगितलंय? 4 अंकी आणि 5 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? बरोबर, 4 अंकी. तर बघा 1 2 3 आणि 4. 4 अंकी झाली 1000 आणि 5 अंकी कोणती असेल मग? 10000. 1 2 3 4 आणि 5. बरोबर, यांची बेरीज करून घ्या. 0 0 0 1 1. 11000. आणि या बेरजेला भागायचे 2, कारण 2च संख्या आहेत त्या एकूण. म्हणजे बघा बे 1 बे, बे 5 10, बाकी उरला 1, बे 5 10 आणि 2 0 म्हणजे 5500 त्यांची सरासरी असणार आहेत. आता पुढचं उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे. उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुमच्यासाठी, तोपर्यंत आपण पुढचं उदाहरण बघू. बघा पुढचं आहे ते टाईप क्रमांक 19. पहाड्यातील विषम संख्येच्या पटीची सरासरी काढणे. कोणत्या पण? विषम. बघा 5च्या पहिल्या 5 विषम गुणांकांची सरासरी किती? आता विषम गुणांक काय ते समजून घ्या. बघा 5चा पाढा कसा तयार होतो रे? तर बघा या पद्धतीने तयार होतो. 5 1
5, 5 दुने 10, 5 त्रिक 15, 5 चोक 20, 5 5 25. बघा प्रश्न काय सांगतोय, 5च्या विषम 5 गुणांकाची, 5च्या विषम 5 गुणांकाची. बघा 5चा विषम गुणांक हा आहे, हा तर समगुणांक आहे, हा विषम आहे, पुन्हा हा विषम आहे आणि हा मधला सम आहे. बघा हा कोणता आहे, विषम, हा सम, पुन्हा विषम, पुन्हा सम, पुन्हा विषम. बघा याला म्हणतात गुणांक, याला काय म्हणतात, गुणांक म्हणतात. आणि सम आणि विषम संख्या आपण पहिल्याच प्रकरणामध्ये शिकलेलो आहे. तर बघा तुम्हाला फक्त काय गुणाकाराची काय विचारलीत, सरासरी, पण कोणत्या, विषम. तर यासाठी आपल्याकडे एक ट्रिक्स आहेत. बघा ट्रिक्स काय आहे तर समजून घ्या. फक्त काय करायचं, जी दिलेली संख्या आहे कोणाची काढायची, तुम्हाला पहिल्या 5ची काढायची. किती विषम गुणांकाची काढायची, 5 गुणांकाची काढायची. मग सरळ 5 गुणिले 5 करून घ्यायचा, म्हणजे त्यांची सरासरी किती असणार आहे, 25 असणार आहे. उदाहरण क्रमांक 2 मध्ये त्याचप्रमाणे 2 गुणिला किती, 5, म्हणजे 2च्या पहिल्या 5 विषम गुणांकाची सरासरी किती असणार आहे तर 10, दोघांचा गुणाकार. याचा पण त्याच पद्धतीनं 5 7 35, 5 7 किती 35, म्हणजे 7च्या पहिल्या 5 विषम गुणांकाची सरासरी किती असणार आहे 35, आणि याची किती असणार आहे मग 4च्या पहिल्या 5 विषम गुणांकाची सरासरी तर असणार आहे 4 5 20, किती असेल 20 असेल. समजला असेल टाईप तर व्हिडिओला एकदा लाईक करून घ्या आणि आपल्या शॉर्ट ट्रिक्स कशा वाटतंय कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की द्या. तोपर्यंत आपण पुढचा टाईप बघू. पुढचा टाईप आहेत बघा, टाईप क्रमांक 20. पुढचा टाईप कोणता आहे, टाईप क्रमांक 20. बघा समान फरक असलेल्या श्रेणीची सरासरी काढणे, समान फरक असलेल्या श्रेणीची सरासरी काढणे. बघा श्रेणी म्हणजे समान फरक असतो, श्रेणी म्हणजे बघा आता या श्रेणीमध्ये 2 4 6 8, म्हणजे 2च्या फरकानं ही श्रेणी दिलेली आहे. कितीच्या फरकानं, 2च्या फरकानं ही श्रेणी दिलेली आहेत. आणि आपल्याला अशा या श्रेणीतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी काढायला सांगितली. किती संख्यांची सरासरी काढायला सांगितली, 20 संख्यांची सरासरी काढायला सांगितलेली आहेत. मग आता तुम्हाला पहिली संख्या याचं सूत्र बनतं बघा, किंवा याची ट्रिक्स आहेत काय तर बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. मग शेवटची संख्या कशी काढायची, कितव्या क्रमांकाची काढायची तुम्हाला संख्या, 20व्या, आणि फरक कितीचा आहे 2चा, म्हणून डायरेक्ट 20 गुणिला 2 करायचा, म्हणजे 20 दुने 40, म्हणजे शेवटची संख्या कोणती असेल तर 40 असेल. तर बघा ट्रिक्स काय आहेत, मग पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिला 2 बरोबर या संख्यांची सरासरी, म्हणजे 2च्या पटीतील पहिल्या 20 संख्यांची सरासरी. बघा घ्या क्रिया करून, किती झाले 42, 42 भागिला 2, बे 1 बे, बे दुने 4 आणि बे 1 बे, म्हणजे सरासरी किती आली तर 21. किती आली सरासरी तर 21 सरासरी आलेली आहे. इथं कंसामध्ये दिलेली आहेत. आता उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आपण लगेच उदाहरण क्रमांक 2 घेऊ. बघा उदाहरण क्रमांक 2 मध्ये तुम्हाला 10 20 30 40 म्हणजे 10च्या पटीतील संख्या दिलेल्या आहेत, आणि श्रेणीचा फरक कितीचा आहे रे 10चा. बरोबर पहिली संख्या 10, बघा पहिली संख्या किती आहेत 10 आहेत, आणि श्रेणीचा फरक पण कितीचा आहे 10चाच आहेत. म्हणून आपण काय करणार, आपल्याला कितवी संख्या काढायची 10वी, म्हणून श्रेणीचा फरक 10 आहे आणि 10वी संख्या पाहिजे, म्हणून आपण 10 गुणिले 10 करणार, आणि 10 10 100, म्हणजे शेवटची संख्या मिळणार आहे आपल्याला 100. म्हणजे पहिले अधिक शेवटची भागिला 2, दोघांची बेरीज केली तर होते 110, आणि 110 भागिला 2 जर केला तर बे 1 बे, बे पंच 10 आणि बाकी उरला 1, पुन्हा बे पंच 10, म्हणजेच 55. हे बघा इथं दिलेली आहेत. आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, तोपर्यंत मी पुढचा टाईप बघतो. बघा पुढचा टाईप आहे टाईप क्रमांक 21, एकत्रित सरासरी 2 गटांचे मिश्रण. या आधारावरती हा टाईप असणार आहेत. बघा मग प्रश्न वाचून घेऊ. प्रश्न क्रमांक 1, 20 मुलांचे सरासरी वय 15 वर्षे असून 5 नवीन मुले आली, सरासरी वय 20 आहे. असून 5 नवीन मुलांचे सरासरी वय 20 वर्ष असल्यास सर्वांची सरासरी किती.
बरोबर. मग बघा 20 मुलांचे सरासरी वय किती आहेत? 15 वर्ष. म्हणजे आपण काय करणार? 20 गुणिला 15 म्हणजे ही झाली त्यांच्या एकूण वयाची बेरीज. किती? 15 गुणिले 20 जर केलं तर गुणाकार येतो 300. बरोबर आहे. त्यानंतर 5 मुली, बरोबर, यांच्या वयाची बेरीज काढायची असेल तर आपण काय करणार? 5 गुणिला सरासरी, बरोबर, 20 5 100. बरोबर. मग एकूण मुलं किती झाले? तर हे आपले एकूण मुलं, तर यांची बेरीज. एकूण मुलं किती झाले? तर एकूण मुलं झाले 25. बरोबर. आणि एकूण वय किती झालं 25 मुलांचं? मग यांची दोघांची बेरीज. यांची दोघांची बेरीज किती आली? तर 400. बरोबर. आणि आपल्याला सर्वांची सरासरी विचारली शेवटी. म्हणजेच मग एकूण वयाची बेरीज भागिले एकूण मुले. बघा 25 एक 25, बाकी उरला 15, झाले किती? 150. किती झाले इथं आता? 150 झाले. तर मग 25 सक 150 म्हणजे सर्वांच्या वयाची सरासरी किती असणार आहे मग? 25 मुलांच्या वयाची सरासरी तर 16 वर्ष असेल. बघा हा टाईप पण व्यवस्थित समजला असेल. तर घ्या आता यातलाच प्रश्न क्रमांक 2. बघा याचा प्रश्न क्रमांक 2 आहे. 30 मुलांचे सरासरी वय 12 वर्ष असून 10 नवीन मुले आली. मुलांचे सरासरी वय 16 वर्ष आहे. तर सर्वांचे सरासरी वय किती? तर बघा 10 सुरुवातीचे 30 मुलं आहे म्हणून आपण करणार 30 गुणिले 12, बरोबर, 12 36 360 आणि यांचा पण गुणाकार करून घेऊ 10 गुणिला 16. बरोबर. एकूण मुलं किती? तर यांची बेरीज म्हणजे एकूण मुलं झाले 40 आणि एकूण त्यांचं वय किती? तर यांची बेरीज 0 6 6 12, 3 1 4 आणि हातचा 1 5 म्हणजे किती झाली? 520 एकूण वय झालं. मग बघा एकूण मुले भागिले एकूण वयाची बेरीज म्हणजे सरासरी. तर मग बघा 40 0 0 कॅन्सल, 4 1 4, बाकी उरला 1 4 त्रिक 12 म्हणजे 40 मुलांचे सरासरी वय असणारे 13 वर्ष इथं दिलेले आहेत बघा उत्तरामध्ये. प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 तुम्ही सॉल्व करा आणि समोर कंसामध्ये दिलेली उत्तरं तुमची येत आहे की नाही येत आहे स्वतः चेक करून घ्या. चला मग पुढचा प्रश्न सोडू. पुढचा प्रश्न आहे आपला टाईप क्रमांक 12. किती? टाईप क्रमांक टाईप क्रमांक 22. बरोबर आहे. टाईप क्रमांक 22 गुणोत्तर व प्रमाणावर आधारित सरासरी आहेत. बघा प्रश्न क्रमांक 1. एकाच 2s 3 प्रमाण असल्यास सर्वात मोठ्या 2 अंकी संख्येची सरासरी काढा. सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? 99. बरोबर आहे. आणि गुणोत्तरातील सर्वात मोठा अंक कोणता आहे? तर 3. 3 या 99ला भाग जातो, देऊन घ्या म्हणजे तुम्हाला एक नवीन गुणांक मिळेल. 3 1 3 3 त्रिक 9 3 त्रिक 9, नवीन गुणांक मिळाला 33. बघा लहानी संख्या म्हणजे काय? 33 गुणिला 1, 1 गुणिला 33 म्हणजे लहानी संख्या. 33 लहानी संख्या. 1 गुणिला 2 2 गुणिला 33, 2 गुणिला 33 म्हणजे मधली संख्या. मधली संख्या 66 आणि शेवटची संख्या जर काढायची तर तुम्हाला माहिती आहे 3 गुणिला 3 म्हणजे 99. या मिळाल्या 3 संख्या. आता या तिघांची बेरीज करा आणि त्याला 3 न भागा. तिघांची बेरीज करून घेऊ आपण. बघा 6 आणि 3 9 9 9 18, हातचा आला 1, पुन्हा 6 आणि 3 9 9 9 18 आणि 1 19. एकूण संख्या किती आहेत आपल्या? 1 2 3, एकूण संख्या 3 म्हणून बघा 3 1 3, 3 सक 18, बाकी उरला 1, 3 सक 18 म्हणजे सरासरी किती आली? तर 66 आली सरासरी. मधली संख्या आली बरोबर कारण की यांच्यामध्ये फरक सारखा आहे. 33चा फरक आहेत म्हणून मधली संख्या यांची सरासरी होती. समजलं असेल व्यवस्थित. तर उदाहरण क्रमांक आता आपण 2 घेऊ. उदाहरण क्रमांक 2. बघा आपल्याला प्रमाण दिलेले आहेत 2s 3s 5 या प्रमाणात असलेल्या सर्वात मोठ्या 2 अंकी
संख्यांची सरासरी किती? सर्वात मोठी 2 अंकी संख्या आत्ताच बघितलीत आपण 99. पण आता 99ला यातील जी मोठी संख्या आहे तिनं भाग जातोय का? नाही. यातील मोठी संख्या कोणती आहे? तर 5 आहेत गुणोत्तरामधली. पण याला भाग जात नाही. मग भाग जाणारी संख्या कोणती मोठी? तर मग याच्या पाठीमागे यायचं आहे आणि याच्या पाठीमागे आल्यानंतर तुम्हाला भाग जाणारी संख्या सापडेल 95. काय सापडेल? 95 ही संख्या सापडेल. मग आता 95ला 5नं भागून घ्यायचं आणि गुणांक काढून घ्यायचा. 95 भागिले 5, 5 1 5, बाकी उरला 4, 5 9 45. म्हणजे गुणांक मिळाला 19. बघा मग 19 गुणीला 2 जर केला तर तुम्हाला लहानी संख्या मिळेल 19 दुनी 38. त्यानंतर 19 गुणीला 3 जर केला तर तुम्हाला मधली संख्या मिळेल 19 दुनी 38, 19 57. बरोबर. आणि शेवटी तर आपण काढलेलीच आहेत कोणती? 95. तिसरी संख्या म्हणजे मोठी संख्या. यांची करायची आता बेरीज. यांची काय करायची आहे? यांची करायची बेरीज. तर बघा मग 8 आणि 7 15, 15 आणि 5 20, हातचे आले 2. पुन्हा बघा 3 आणि 2 5, सॉरी 5 आणि 3 8, 8 आणि 9 17, 17 आणि 2 19, 17 आणि 2 किती? 19. आता याला भागाकार 1 2 आणि 3, 3 संख्यानं भागाकार आपल्याला सरासरी काढायची. तर 3 संख्यांची बेरीज आहे म्हणून भागिले 3. बघा 3 1 3, 3 सक 18, बाकी किती उरला? 1 उरला. पुन्हा मग 3 त्रिक 9, पुन्हा बाकी 1 उरला, दिला पॉइंट, झाले 10. पुन्हा 3 त्रिक 9, पुन्हा बाकी 1 उरला, पुन्हा दिला 0, झाले 3 त्रिक 9. अशी ही कंटिन्यू चालू असणार आहेत आवृत्ती. म्हणून आपण इथंच थांबून घेऊ. आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? मग 63.33 ही सरासरी असणार आहेत. मग आता उदाहरण क्रमांक 3 आणि उदाहरण क्रमांक 4 तुम्ही सॉल्व करा आणि आज आपण इथेच थांबू. बाकीचा आपण यावरचा भाग 3 मध्ये बघू, जो की उद्या येणारे व्हिडिओ क्रमांक 10 मध्ये आपला सरासरीचा भाग क्रमांक 3 उद्या संध्याकाळी ठीक 7:45 येणार आहे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अजूनही सबस्क्राईब करून घ्या आणि जाता जाता व्हिडिओवरती प्रतिक्रिया नक्की देऊन जा. तोपर्यंत भेटूया पुन्हा संध्याकाळी उद्या 7:45. धन्यवाद.